शनिवारी अवघ्या काही मिनिटांच्या पावसात पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्क जवळील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं होतं। याच पाण्यातून जाणाऱ्या बसेसचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झालेत आणि इथल्या साचलेल्या पाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताय। पाहूयात एक रिपोर्ट। सध्या राज्यात महत्त्वाच्या ठिकाणांजवळ अगदी काही मिनिटं जरी पाऊस पडला तरी नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मग ते मुंबई असो की पुणे, अशीच काही दृश्य शनिवारी पुण्यातील हिंजवडी आयटी नगरीमध्ये पाहायला मिळाली। पुण्यातील या आयटी पार्क भागात शनिवारी ढगांच्या गडगडाटासह काही मिनिटं मुसळधार पाऊस झाला। त्यावेळी रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झाल्यानं परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। हिंजवडी आयटी पार्क जवळील हा रस्ता पहा। या रस्त्यांना अगदी काही वेळ पडलेल्या पावसामुळे नदीचं स्वरूप आलंय। समोरून येणारी ही बस इथल्या साचलेल्या पाण्यातून वाट काढतेय। आयटी पार्कला आलेलं हे वॉटर पार्कचं स्वरूप सध्या चर्चेचा विषय बनलाय। साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्या या बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हिंजवडीतल्या साचलेल्या पाण्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। स्थानिक प्रशासन यासाठी जबाबदार असल्याचं सत्ताधारी म्हणतायत, तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करतायत। हजारो नंतर लाखो कोटीची गुंतवणूक ज्या इन्फोटेक पार्कमध्ये आहे आणि त्याच पार्कमध्ये एकूणच काल पूर परिस्थितीतून मार्ग काढत कर्मचाऱ्यांना, कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक रहिवाशांना सुद्धा मार्ग काढत जावं लागलं होतं। आज पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी आत्मचिंतन करावं अशी प्रकारची परिस्थिती। पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा आहेत। कारभार कोण करतं तर पुणे महानगरपालिका करते। तुम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून होता, तुम्हीही माजी उपमहापौर होतात, तुम्ही याचा पाठपुरावा का नाही केला असं विचारलं तर गैर राहणार नाही। त्याच्यामुळे नुसती टीका करण्यापेक्षा आपण शहराचे लोकप्रतिनिधी आहोत। इथल्या परिस्थितीला जवळच सुरू असलेली बांधकामं आणि मेट्रोचं काम कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। हायवेवर जमणाऱ्या या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच मिळत नाही। दरवर्षी पावसाळ्यात काहीशी अशीच परिस्थिती या भागात पाहायला मिळते। आयटी पार्क फेज 3 हद्दीतील क्वाड्रन कंपनी परिसरात नेहमीच रस्त्यावर पाणी साचतं। मारुंजी आणि माणच्या वेशीवर डोंगर पठारावरून वाहून येणारं पाणी इथं साचलं जातं। निचरा होण्यासाठी जागाच नसल्यानं या भागात पाणी अडून राहतं। नैसर्गिक प्रवाह थांबल्यानं मुख्य रस्त्यांवर सुमारे 4 फूट पाणी साचतं। फेज 3 आणि फेज 2 हद्दीत सुरू असलेली विकास कामं सध्या डोकेदुखी ठरतायत। रस्त्यावर पाणी साचल्यानं काही दुचाकी वाहनं वाहून गेली आहेत। ड्रेनेज लाईन किंवा नाले सफाई योग्य पद्धतीनं झाली नसल्याचं बोललं जात आहे। मी याच्यामध्ये प्रशासन आणि सरकार यांची साठगाठ काय आहे मला माहिती नाही, पण प्रशासन आणि सरकारने मिळून पावसाळ्याच्या 6 महिने आधी जरी तयारी केली असती ना तर ही अवस्था झाली नसती। तर मी सरळ आरोप करते की सरकारने पण आमच्याकडे लक्ष दिलं नाही नागरिकांकडे, आणि प्रशासन तर आता नगरसेवक नसल्यावर त्यांच्यावर अंकुशच नाही आहे कुणाचा।
म्हणजे बेलगाम काम चाललेलं आहे. IT पार्कचं वॉटर पार्क झालं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. सफाई असेल, स्वच्छता असेल, या खूप करणं गरजेचं होतं, त्या केलेल्या नाहीत. याची कारणे मात्रा नोटीस निश्चितच आयुक्तांकडे मागितली जाईल. कारण का हे तुमतं कधी जेव्हा तुम्ही त्याची साफसफाई केली नसेल तर. हे जे जोरात पाऊस आलेला आहे हे पाणी वाहून गेलं असतं. याच्यामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे आणि त्यांना याविषयी जाब विचारला जाईल. हिंजवडीतील परिस्थिती पाहून खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलाय. हिंजवडी फेज 2 परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ आणि इतर अनेक भागात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. इथली नालेसफाई सारखी कामं वेळेत होण्याची गरज आहे, परंतु ही कामं वेळेत झालेली दिसत नाहीत. MIDCनं याबाबत तातडीनं लक्ष घालून जिथं भविष्यात पाणी साठून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. अवघ्या काही मिनिटांसाठी झालेल्या पावसानं प्रशासनाची पोलखोल झाल्याचं समोर आलंय. विकास कामं ही सर्वांनाच हवी आहेत, यात काही शंका नाही. मात्र योग्य नियोजनाअभावी गैरसोय झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. प्रदीप कापसेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.